बदलाव फार मोठा शब्द आहे ना. आपण म्हणतो काळ बदलले, जग पुढे गेले, पण अजूनही कित्येक घरात बंद उंबरठ्या आड अशा काही स्त्रिया आहेत ज्यांच्या पंखात आभाळ कवेत घेण्याची ताकद आहे, पण कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या भीतीमुळे उंबरठा ओलांडू शकत नाहीत. चला, अशाच एका घरात मी तुम्हाला घेऊन जाते. सकाळी 6 ते रात्री 11. आयुष्य या पातेल्यातच उकळत चाललंय माझं. स्वतःसाठी जगायचं म्हणजे नक्की काय करायचं? राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. देवा, पूजा झाली, नामस्मरण करते, पण माझं चित्त कुठे थाऱ्यावर आहे? माझं मन तर भूतकाळात रमून गेलं आहे. लोकांच्या घरच्या सण समारंभात माझ्या हातचे जेवून सर्वजण किती तृप्त व्हायचे, पण घर, चूल आणि मूल यांनी माझ्या कलेला कधी उंबरठ्याबाहेर पडू दिलंच नाही. लोकांना वाटतं हा माझा छंद आहे, पण मला याचा व्यवसाय उभा करायचा आहे. घरचे काय म्हणतील? लग्नानंतर सपोर्ट करतील का? कसं सांगू? शलाका, हो ताई, किती छान फ्लावर्स बनवलेस. थँक्यू. बर, मी आज ना एक नवीन फ्लेवरचा केक बनवणार आहे. तू संध्याकाळी ये. हा, नक्की. हां, तुमचे केक तर बेकरीवाल्याला पण राजवतील. इतका छान करता ना तुम्ही. छान करते मी, पण घरातल्या पुरतीच राहिलंय. तुम्ही करू शकता ताई. मला करायचं आहे मोठं, पण माझंच धाडस होत नाही. बर ठीक आहे, तू ये. खरं संध्याकाळी नक्की ये. चल, मी जाते, मला आवरायचं आहे, आणि तू ये संध्याकाळी. हो हो, येते. चल, बाय. चला, बाय. मॅडम, मी संध्या बोलते. हॅलो मॅडम, टार्गेट लॉक आहे. तिघी पण घरात आहेत आणि सोबत शेजारीन पण आहे. नक्कीच काम चोख झालं पाहिजे, कोणाला संशय यायला नको. मिशन स्टार्ट. रोज संसाराची चव वाढवतेस, पण मला तुझ्या डोळ्यात एक उद्योजिका दिसते. हे टॅलेंट घरात बंद ठेवू नकोस, बाहेर पड. तुम्ही मला ओळखता का? असं का सांगताय? साखर फक्त तोंडाची चव वाढवते, पण विचारांची पेरणी आयुष्य गोड करू शकते. विचार कर. अरे मंगळ, शलाका ना तू? एकदम चांगलं आहे बघ तुझं काम. पण तुम्ही कोण? ते सोड, एवढं चांगलं क्राफ्ट करतेस, घरातच बसतेस तू. सोशल मीडिया ओपन आहे, मोठा बिझनेस कर. ಎಲ್ಲ ಚಲೋ ಆಗೋದು ನೋಡಿ ನಿಂದ. म्हणजे सगळं तुझं छान होईल बघ.
कसं सांगू घरच्यांना? घरच्यांचं सोड, यशस्वी हो, सगळं गप्प बसणार. वरसला दाट बा. उमरा ओलांड पोरी, उमरा ओलांड. उद गाई उद उद. थांब पोरी, जाऊ नकोस. देवाचा खरा जोगवा लोकसेवेतच आहे. इतकी वर्ष 4 भिंतीत राहिलीस. बाहेर पड, स्वतःला सिद्ध कर. तुझ्यावर अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे. उमरा ओलांड पोरी, उमरा ओलांड. उद गाई उद उद. येस, आपण ऑन ट्रॅक आहोत. गुड जॉब. रक्षा, तुला आता निघायला हवं. ओके मॅम, आय एम रेडी. ऑल द बेस्ट. थँक्यू. आई, आज दुकानात विचित्रच प्रकार घडला. त्या महिलेने मला घराबाहेर पडायला सांगितलं. एक्झॅक्ट माझ्यासोबतही असंच झालं. मला मंदिरात एक बाई भेटलेली. तिने मला बिझनेस सुरू करायला सांगितलं. दुपारी पण घरात एक जोगतीण आली होती, तिनेही मला हेच सांगितलं. मला असं वाटतं आपण काहीतरी केलं पाहिजे. अगं रक्षा, ये ना. काय म्हणताय काकू, कशा आहात? आहे की छान आहोत आम्ही सगळे. काय बैस कशी ना. आहेस? मी छान, तू कशी आहेस? काय म्हणते, काय विशेष? काही नाही काकू, कशा आहात तुम्ही? आहे, आम्ही सगळे छान आहोत. मी खूप दिवस झालं तुमच्याकडे यायचं म्हणते, पण जमतच नव्हतं. माझ्या जुळ्या मुलींचं वाढदिवस आहे आणि मला जेवण तुमच्याच हातचं पाहिजे. लहानपणी मी तुमच्या हातचं किती जेवले, तर तुम्ही मला जेवण बनवून द्याल? हो, अगदी जरूर करून दे. अरे वा, तू अजून बनवतेस हे फुलांचं? हो ताई, बनवते ना अजून. तुम्हाला किती आवडत होते ना. हो, माझ्या मुलींच्या बर्थडेचं पण तूच फ्लावरचं डेकोरेशन कर. हो, करूया ना काहीतरी युनिक, एकदम मस्त थीम हो, करू. आणि मला कस्टमाइज केक सुद्धा बनवून घ्यायचा आहे. कोणी आहे का ओळखीचे? आहे ना, इकडे पलीकडेच राहते दीपाताई, ती बनवते केक. अच्छा, अरे छान. दीपाताई दीपाताई, एक मिनिट या ना. हा हा, आले आले. या दीपाताई. अच्छा. दीपाताई, ह्यांना केक हवाय. हो का? अरे वा. माझ्या मुलींचा बर्थडे आहे, तर मला त्यांच्यासाठी एक असं युनिक आणि कस्टमाइज केक बनवून पाहिजे, छान. हो हो, खूप. मी तुम्हाला छान असा केक कस्टमाइज करून देईन. तर मग काकू, मी ऑर्डर फिक्स समजू? हो हो, फिक्स करा. आणि नियोजनाचं काही काळजीच करू नका, आम्ही सगळं परफेक्ट करू. ओके, ठीक आहे. खूप उशीर झालाय, मला अजून बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. मी परत कधीतरी येते. असं काय ग गडबड तुझी? नाही नाही, असू देत, परत कधीतरी येते. आता तुम्ही या सगळे परवा दिवशी. आता पुढच्या वेळेला निवांत ये. हा, हो हो. बाहेर पड. उमरा ओलांड पोरी, उमरा ओलांड. विचार कर. उमरा ओलांड पोरी, उमरा ओलांड. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. हो, झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. होर पुढे तू सोड निराश, तुझा तुला तू देव दिलास. तुफान पेटू देवरी. हे पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. झोपून आशा चालत राहतू काढून टाक भीती. अहो दीपाताई, काय करता? काय म्हणते शलाका? काय वहिनींना आता फोन आलेला, केकची ऑर्डर आहे. त्यांना एकदम युनिक काहीतरी केक हवा आहे, अर्जंट हवा आहे. पण हो हो, आपण छान असा रसमलाई
तर ड्रायफ्रुट्स घालून स्पॉन्जी असा छान केक करू. आपल्या चौघींचं बॉन्डिंग छानच जमले ना. हो. आता आईंचं डेकोरेशनचं कलर कॉम्बिनेशन्स बुके त्यांना खूप आवडला. आणि आता चॅलेंजेस फार वाढले. ट्रेंडिंग केक आले पण छान वाटते मला. भरपूर ऑर्डर्स मिळाले. खूप आवडते सगळ्यांना बुकेज. आता नेक्स्ट ऑर्डर पण चांगली होऊ दे, आपली यशस्वी होऊ दे, छान होऊ दे. अरे तुम्ही म्हणजे पहिली ऑर्डर सुद्धा तुम्हीच दिली होती? हो, ती सुद्धा आम्हीच दिली होती. या ना, या आत या. अरे वा, खूप छान कलर कॉम्बिनेशन्स आहेत. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला सक्षम बनवते तेव्हा समाज बदलतो. जिजाऊ आईसाहेबांनी एका मुलाला नाही घडवलं, संपूर्ण स्वराज्याची स्वप्न घडवली. सावित्रीबाई फुलेंनी फक्त एका मुलीला शिक्षण नाही दिलं, त्यांनी स्त्री शक्तीच्या विचारांना पंख दिले. इतिहास साक्षी आहे, जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा हात धरते तेव्हा युग बदलली जाते. अहिल्यादेवी होळकरांनी राजकारभारातून स्वावलंबनाचा नेतृत्व दाखवला. आजची स्त्री ही तितकीच समर्थ आहे. तिला फक्त संधी, सोबत आणि विश्वास हवा असतो. कारण सुप्त कौशल्यांना जर का योग्य दिशा मिळाली तर त्या कौशल्यांचं रूपांतर हे बिझनेसमध्ये होत असते. हो, खरं आहे. कल्पना चावला यांनी पृथ्वीचा उंबरठा ओलांडून अंतराळ गाठलं. PV सिंधू यांनी जग जिंकलं आणि किरण बेदी यांनी व्यवस्थेची नवी ओळख करून दिली. आज आपली जबाबदारी आहे की प्रत्येक घरातील आनंदी, शलाका आणि सुमतीबाई यांच्या स्वप्नांना मार्ग दाखवावा. ही प्रेरणा आम्हाला स्वास्थ्यगुरू डॉक्टर अमित राठी सर यांच्या योग साधना मंडळातून मिळाली आहे. ते महिलांना केवळ शारीरिक आरोग्य देत नाहीत तर स्वावलंबन, आत्मविश्वास आणि समाजात स्वतःचं स्थान निर्माण करण्याची शक्तीही देतात. स्त्री जेव्हा स्वतःला ओळखते तेव्हा ती घर सांभाळते, पण स्त्रिया जेव्हा एकमेकींचा हात धरतात तेव्हा त्या संपूर्ण समाज बदलू शकतात. मिशन नारी शक्ती यशस्वी. स्त्रीचं अस्तित्व चार भिंतीत राहण्यासाठी नाही, ती जेव्हा स्वतःला ओळखते आणि समाज तिच्या पाठीशी उभा राहतो तेव्हा ती स्वतःपासून समाजापर्यंतचा प्रवास अभिमानाने पूर्ण करते.